Dear friends and students, today we are going to discuss about the last part of our poem 2.4, Have You Earned Your Tomorrow? In the last period, we have discussed about the summary in Marathi, summary in English to into Marathi, and also we have seen the line by line meaning of the poem. Today, we are going to discuss about the figures of speech and appreciation of the poem. Uh, for question number 4, you have asked for 4 marks questions. In it, first question is factual question for 2 marks, then inference question for 2 marks, then personal response for 2 marks, then figures of speech for 2 marks, and last creativity. So today we are going to discuss about the figures of speech and appreciation of the poem that you are looking on the screen. So dear friends, in this poem, firstly, we must remember that poem is so simple. Have you earned your tomorrow? What's the moral message of the poem? We are going to discuss it in the next. Today, we are going to discuss about the poetic devices, that is figures of speech used in the poem. First figure of speech that we have discussed in the 11th, named as alliteration. In Marathi we call it अनुप्रास. आता अनुप्रासामध्ये तुम्हाला 11वीत काय सांगितलंय? अनुप्रास जे मराठीत आहे तेच इंग्लिशमध्ये आहे, फक्त इथं लँग्वेज चेंज आहे. म्हणजेच मराठीमध्ये ते काय माहिती दिलेली आहे, तिच्या अनुप्रास अलंकारामध्ये वाक्यामध्ये एक ठराविक अक्षर किंवा ध्वनी पुनरावृत्ती झालेली असते. उदाहरणार्थ, एकाच वाक्यामध्ये एक ठराविक अक्षर लाईनमध्ये, प्रत्येक लाईनमध्ये बिगिनिंग लेटर म्हणतो आपण, म्हणजे सुरुवातीचं अक्षर पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झालेली असते. हे कशासाठी केलेलं असतं तर कवितेला लय, नाद, ताल निर्माण होण्यासाठी किंवा एक ब्युटिफिकेशन, सौंदर्य वाढवण्यासाठी कवितेचं किंवा लाईनचं किंवा स्टांजाचं हे अलंकार वापरले असतात अनुप्रास. पुन्हा एकदा सांगतो मराठीतनं की यामध्ये वाक्यातील एक ठराविक शब्द आणि त्याचं सुरुवातीचं अक्षर पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झालेली असते. कशासाठी केलेली असते तर कवितेला लय किंवा नाद किंवा चाल बसवण्यासाठी किंवा कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी असं केलेलं असतं. जसं माणसाच्या शरीराचं सुशोभीकरण, सौंदर्य वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे दागिने घालतो, अगदी त्याप्रमाणे कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकार वापरतात. तर आता ह्यातला अनुप्रास अलंकाराचं मी सांगितलं, वाक्यातील एक ठराविक अक्षर, समजा 6 शब्द आहेत, 6 शब्दातलं सुरुवातीचं अक्षर किंवा 4 शब्दातल्या 4 शब्दाचं सुरुवातीचं अक्षर पुनरावृत्ती झालेले असते. मग मराठी उदाहरण देतो तुम्हाला. आपण आलात आम्हाला आनंद आहे, अ अक्षर रिपीट झालंय. किंवा चाचीने चाचू को चटणी चटाई, च अक्षर रिपीट झालंय. किंवा काकाने काकीला काटेने मारले, क अक्षर रिपीट झालंय. तर तसंच इंग्लिशमध्ये आता माहिती बघा, अक्षर रिपीट झालं किंवा ध्वनी रिपीट झाला की अनुप्रास अलंकार असतो. आता याचं आपल्या या कवितेमध्ये बघण्यापूर्वी मी पुन्हा एकदा माहिती सांगतो तुम्हाला. इंग्लिशमध्ये बघा, अलिट्रेशन, अनुप्रास. इंग्लिशमध्ये माहिती बघा आता. अलिट्रेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच सिलेबल ऑर साऊंड इज रिपीटेड फॉर प्लीजिंगनेस ऑफ द पोएम. सिलेबल मीन्स अक्षर, और साऊंड मीन्स ध्वनी, or we call it letter, akshar, is repeated for the pleasingness of the poem. For example, he hit his head against a beam. He hit his head. H is repeated there. How to write answer? Alliteration, double dot, syllable, H is repeated. पुन्हा उदाहरण एखादं नेक्स्ट बघा इंग्लिशमधलं. से यू आर सॉरी टू सी. यस, से यू आर सॉरी टू सी. Yes repeated there. Then one more example. The winged weather satellite. The winged weather satellite. काय रिपीट आहे? W रिपीट आहे. जसं अक्षर रिपीट होत असेल तेव्हा अलिट्रेशन.
तर या कवितेच्या बाबतीत आता तुम्ही स्क्रीनवरती मी तुम्हाला काय केलं आहे त्या फिगर ऑफ स्पीच दिला आहे आणि त्याच्या कवितेतल्या लाईन्ससुद्धा दिलेल्या आहेत. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकेल, फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम द पोएम. म्हणून मी तुम्हाला ॲलिट्रेशनची एक्झाम्पल्स तिथं दिलेले आहेत. तर वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. तर इथं काय रिपीट झालं आहे बरं? सेल्फिश सिम्पल, यस रिपीट झालं आहे. त्यानंतरची लाईन दिली, ॲज यू क्लोज युअर आयज इन द स्लंबर डू यू थिंक दॅट द गॉड वुड से. तर आता इथं स्लंबर आणि से मध्ये एस रिपीट झालेला आहे ना. तर ह्या लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत आता अलिट्रेशनच्या या कवितेतल्या, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. आता दुसरा फिगर ऑफ स्पीच की जो मेजर आहे, महत्त्वाचा फिगर ऑफ स्पीच आहे, हेच तुम्हाला पुढे अप्रिशिएशनमध्ये बी लिहायचं आहे म्हणून मी डिटेल्समध्ये सांगतोय. आता पुन्हा इंट्रॉगेशनबद्दलही सांगितले, पण पुन्हा एकदा सांगतो की या अलंकारामध्ये प्रश्न विचारलेले असतात की त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न निर्माणकर्त्याला माहीत असतात. पण प्रश्न केवळ कवितेला रॅटॉरिकल इफेक्ट, अलंकारिक परिणाम घडवण्यासाठी प्रश्न निर्माण केलेले असतात. प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नसते, कारण ज्यांनी प्रश्न निर्माण केला त्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं. फक्त केवळ कवितेला अलंकारिक परिणाम घडवण्यासाठी प्रश्न निर्माण केले असतात, त्याला इंट्रॉगेशन म्हणतात. इंट्रॉगेशन ओळखायचं तर खूप सोपं आहे. अगदी पहिली दुसरीतली मुलं ओळखतील की लाईनच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह, आणि मग इंट्रॉगेशन म्हणजे तेच आहे. तर जेवढ्या प्रश्नचिन्ह असणाऱ्या लाईन आहेत ते इंट्रॉगेशनची उदाहरणं. सोपं आहे. तर आता हे इंग्लिशमध्ये मी सांगतो बघा बरं तुम्हाला. इंट्रॉगेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच क्वेश्चन्स आर आस्क्ड, केवळ क्वेश्चन्स आर आस्क्ड विच नीड नॉट गिव्ह एन आन्सर, because producer of the question himself know the answer of the question. Only questions are produced for the rhetorical effect which need not give an answer. समजतंय? पुन्हा एकदा सांगतो, इंट्रॉगेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच mere questions are asked which need not give an answer because producer of the question himself know the answer of the question. Questions are only produced for the rhetorical effect. आता प्रश्नचिन्ह असणाऱ्या लाईन्स लिहून काढायच्या. तर आता ह्या कवितेचं वैशिष्ट्यच आहे की अनेक प्रश्न नुसतं विचारलेले आहेत आपल्याला. रायटर एडगर गेस्ट यांनी, पोएट एडगर गेस्ट यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा भरपूर लाईन आहेत. मग आता तुम्ही इंट्रॉगेशन, मेअर क्वेश्चन इज आस्क्ड, मी इंट्रॉगेशन डबल डॉट मेअर क्वेश्चन इज आस्क्ड, आणि मग एक्झाम्पल्स, जेवढ्या काय लाईन्स तिथं तुम्हाला, इथं काय मी दिलेत थोड्या, पण जेवढ्या काय कवितेत क्वेश्चन मार्क असणाऱ्या लाईन आहेत हे सगळे त्याची उदाहरणं. ओके, खूप इझी, खूप सोपा फिगर ऑफ स्पीच आहे. आता इथं जोडीला अजून एक सांगतो मी की जो इथं नाही, पण मी तुम्हाला अजून ॲडिशनल का सांगतो की हा समजला की दुसरा बी समजतो. अजून एक अशाच प्रकारचा फिगर ऑफ स्पीच आहे की एक्सक्लमेशन. जसं आता मी म्हणलं की वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असला की इंट्रॉगेशन, तसं एक्सक्लेमेशनच्या बाबतीत काय, वाक्याच्या शेवटी किंवा मध्ये उद्गारवाचक चिन्ह, एक्सक्लेमेशनचा अर्थ उद्गारवाचक चिन्ह जर असेल वाक्यामध्ये तर एक्सक्लेमेशन. मग त्याचं मराठीत माहिती ते सांगितलं तर इंग्लिशमध्ये बघा, एक्सक्लेमेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच ओनली फिलिंग्ज आर एक्सप्रेस्ड अँड दीज फिलिंग्ज आर इंडिकेटेड बाय द एक्सक्लेमेटरी मार्क. मग उत्तर कसं लिहिणार, एक्सक्लेमेशन डबल डॉट फिलिंग्ज आर एक्सप्रेस्ड, आणि मग उद्गारवाचक चिन्ह असणारे एक्झाम्पल्स लिहून काढायचे. ओके, इतकं इजी आहे. आता हे दोन फिगर ऑफ स्पीच यातले फर्स्ट सेकंड अँड फोर्थ लाईन्स ऑफ द स्टांजाज 1, 2 अँड 4 आर द क्वेश्चन्स, इंट्रॉगेशन्स. सेकंड अँड फोर्थ लाईन्स इन द स्टांजा थर्ड आर क्वेश्चन्स. तर जेवढे क्वेश्चन्स विचारलेले आहेत तेवढ्या लाईन लिहून काढायचे, इथं मी तुम्हाला दिलेलं आहे. आता अजून तुम्हाला काय बघावं लागतं की जे थीममध्ये तुम्हाला उपयोगी येतं, ॲप्रिशिएशनमध्ये उपयोगी येतं. तर त्यासाठी रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीम. आता रायमिंग वर्ड्स जे आहेत तर ते रायमिंग वर्ड्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. पुन्हा एकदा सांगतो वाटल्यास, रायमिंग वर्ड्स की ज्या शब्दाचा उच्चार एकसारखे येतात अशा शब्दाच्या जोड्या बाहेर काढणे म्हणजे रायमिंग
वर्ड्स. आता असे शब्द तुम्हाला माहिती आहेत की वे, टुडे, त्यानंतर थ्रू, यू, त्यानंतर अलॉंग, थ्रॉंग, वे, टुडे, फास्ट, पास्ड, सेड, अहेड, स्पेंट, डिस्कंटेंट, से, टुडे, असे जे आहेत ते रायमिंग वर्ड्स. आणि रायम स्कीम काय आहे मी सांगितले तुम्हाला कशी काढायची. 4 ओळीची कडवी आहेत इथं. आणि रायम स्कीम काढताना हे सगळं थीममध्ये द्यायचं तुम्ही. इतकं इजी आहे सगळं, सहज हातची मार्क आहेत. तर रायम स्कीम कशी काढायची, यमक योजना मग आपण म्हणतो त्याला. स्टार्ट विथ स्मॉल ए, अल्फाबेटिकल नंबर स्मॉल ए, आणि इफ द प्रोनाउन्सिएशन ऑफ द लास्ट वर्ड अँड सेकंड फर्स्ट लाईन्स लास्ट वर्ड अँड लास्ट सेकंड लाईन्स नेक्स्ट लास्ट वर्ड एकसारखे जर प्रोनाऊन्सिएशन असेल तर ए ए. प्रोनाऊन्सिएशन उच्चार बदलला की नंबर ए नंतरचा बदलेल म्हणजेच बी. तर इथं अख्ख्या कवितेतले 4 कडवे जे आहेत त्या 4 कडव्याची आपण जर सुरुवात केली तर स्मॉल ए, पुन्हा उच्चार सारखाच आहे म्हणजे पुन्हा ए, पुन्हा उच्चार बदलला बी, पुन्हा उच्चार बी सारखाच आहे त्या लाईनचा म्हणून बी. म्हणजेच राईम स्कीम ए ए बी बी. अख्ख्या कवितेची राईम स्कीम एकसारखीच आहे, ए ए बी बी. वी कॉल इट अ रेग्युलर राईम स्कीम. आता रेग्युलर आणि इरेग्युलर राईम स्कीममध्ये मी तुम्हाला सांगितलंय काय सांगितलंय. ज्या अख्ख्या कवितेची एकसारखीच जर राईम स्कीम असेल, पहिल्या कडव्याची आहे तीच दुसऱ्याची आहे, दुसऱ्याची आहे तीच तिसऱ्याची आहे, तिसऱ्याची आहे तीच चौथ्याची आहे, अशा वेळेला अख्ख्या कवितेची काढत बसायची नाही राईम स्कीम. नजरेला लगेच लक्षात येतं आपल्या उच्चार सारखे असणारे. पहिल्या कडव्याची ए ए बी बी, दुसऱ्याची ए ए बी बी. अशा वेळेला अख्ख्या कवितेची मांडायची नाही, फक्त एकच मांडायचं राईम स्कीम ऑफ द पोएम ए ए बी बी, स्मॉल लेटर्स. आणि जर राईम स्कीम, आता इथं रेग्युलर राईम स्कीम आहे, पण दुसराही प्रकार आहे इरेग्युलर राईम स्कीम. पहिल्या कडव्याची आहे की ती दुसऱ्यात बदलते, दुसऱ्याची आहे ती तिसऱ्यात बदलते. तर अशी बदलत असेल तेव्हा तिला इरेग्युलर राईम स्कीम म्हणायचं. मग उत्तर देताना कसं म्हणायचं, राईम स्कीम बरोबर पहिल्या कडव्याची मांडायची, कॉमा द्यायची, आणि मग दुसऱ्या कडव्याची मांडायची. विचारलेल्या तेवढ्या कडव्यांची कॉमा देऊन मांडायची. पण रेग्युलर असेल तेव्हा आता आपल्या ह्या कवितेची रेग्युलर राईम स्कीम आहे, हिची आहे, मागच्या कवितेची आहे. अशा वेळेला एकसारखी राईम स्कीम रेग्युलर द्यायची. तर आता आपण रायमिंग वर्ड्स राईम स्कीम एवढं बघितलेलं आहे. अजून एक फिगर ऑफ स्पीच आहे इथं तुम्हाला डार्कमध्ये जो दिसतोय तो बघा. हां, तो डार्कमध्ये जो दिसतोय तो फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला दाखवतो वाटल्यास कसा आहे तो. तर बघा इथं हे बघा, हा सिनेकडोक जो आहे तो सिनेकडोक आहे. तो काय मराठीत अर्थ आहे त्याचा, उपलक्षे अलंकार. आता हे मराठीत नाही तुम्हाला समजणार, पण इंग्लिशमध्ये खूप इजी आहे मध्ये समजणार. मी सांगतो तुम्हाला या अलंकारामध्ये अगोदर मराठीत बघा माहिती की सिनेकडोक म्हणजे नेमकं काय. तर या सिनेकडोकमध्ये काही वेळेला कवितेमध्ये एखादा भाग म्हणजेच पूर्ण, उदाहरणार्थ आपलं घर हे पूर्ण आहे, पण घराचा दरवाजा काय आहे, भाग आहे. खिडकी काय आहे, भाग आहे. खिडकीच्या काचा काय आहेत, भाग आहेत. तर काही वेळेला खिडकी म्हणजेच टोटल घर म्हणून संबोधलं जातं, म्हणजेच पार्ट. खिडकी हा एक पार्ट आहे, तो टोटल होम आहे असं संबोधलं जातं. तर काही वेळेला टोटल घर म्हणजे खिडकी आहे असं समजलं जातं, म्हणजेच होल इज बिकम ॲज अ पार्ट. तर इंग्लिशमध्ये बघा बरं हे समजतंय का. सिनेकडोक इज अ फिगर ऑफ स्पीच in which sometimes part is symbolized as a whole and sometimes whole is symbolized as a part. आता इथं एक उदाहरण आलं बघा, शब्द की हार्ट म्हणून शब्द आलाय. हार्ट हा शरीराचा काय एक भाग आहे, पार्ट. का टोटल शरीर आहे, नाही. पण इथं हार्ट इज सिम्बलाइज्ड ॲज अ, हार्ट म्हणजेच पार्ट सिम्बलाइज्ड ॲज अ होल. तर बघा तुम्हाला आणखी एकदा मी इंग्लिशमध्ये सांगतो. सिनेकडोक इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच समटाइम्स पार्ट इज सिम्बलाइज्ड ॲज अ होल अँड समटाइम्स होल इज सिम्बलाइज्ड ॲज अ पार्ट. आता इथं हार्ट हा शब्द आहे, हार्ट आपलं हृदय. हृदय हा संपूर्ण शरीर आहे का, नाही, शरीराचा एक भाग आहे. पण हार्ट इज सिम्बलाइज्ड ॲज अ होल, टोटल संबोधलं आहे. तर किंवा हँड्स, आपला हँड, हँड काय पार्ट आहे, एक शरीराचा एक पार्ट आहे. पण पार्ट हँड जर शब्द आहे तर कंसात लिहायचं पार्ट, कंस पूर्ण,
इज सिम्बलाइज्ड ॲज अ होल. उत्तर खूप सोपं आहे. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यात. सिनेक्डोक इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड ऑर फ्रेज दॅट रेफर्स टू अ पार्ट ऑफ समथिंग. इथं जरा तुम्हाला नाही समजणार ही भाषा, मी सांगतो ह्या भाषेत लक्षात ठेवा. समटाइम्स पार्ट, हँड पार्ट इज सिम्बलाइज्ड ॲज अ होल अँड समटाइम्स होल बॉडी इज सिम्बलाइज्ड ॲज अ पार्ट हँड. देन देअर इज अ सिनेक्डो. तर इथं काय दिलेलं आहे ते आपण वाचूया. आपण ह्याच्यापेक्षा मी सांगतोय असं सोपं लक्षात ठेवा. वर्ड ऑर फ्रेज दॅट रेफर्स टू अ पार्ट ऑफ समथिंग इज सबस्टिट्यूटेड टू स्टँड इन फॉर द होल ऑर वैसे वर्सा. वैसे वर्सा म्हणजे विरुद्ध. मी म्हणतोय की समटाइम्स होल इज पार्ट इज सिम्बलाइज्ड, हँड इज अ पार्ट इज सिम्बलाइज्ड ॲज अ टोटल बॉडी अँड समटाइम्स टोटल बॉडी इज सिम्बलाइज्ड ॲज अ पार्ट. असं लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल फ्रेज ऑल हँड्स ऑन द डेक. आता हँड्स इज अ डिमांड फॉर ऑल द क्रू टू हेल्प. येट द वर्ड हँड जस्ट अ पार्ट ऑफ द पर्सन स्टँड्स फॉर द होल क्रू. उत्तर लिहिताना सुद्धा असंच सरळ लक्षात ठेवा, मी सांगतोय असं. सिनेक्डोक डबल लाईन द्यायला दिली. आता समजा की काय द फ्रेज ऑल हँड्स ऑन द डेक ही लाईन दिली समजा तुम्हाला. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. मग नेम काय? सिनेक्डोक, SYNECDOCHE, सिनेक्डोक डबल डॉट. आणि मग का डबल डॉट देऊन पुढं काय एक्सप्लेनेशन द्यायचं? हँड, हँड इन ब्रॅकेट पार्ट ब्रॅकेट कम्प्लीट इज सिम्बलाइज्ड ॲज अ होल, WHOLE. ओके. किंवा पुढे एक शब्द आहे आता हार्ट असणार आहे, तिथं सुद्धा काय म्हणणार उत्तर? सिनेक्डोक डबल डॉट हार्ट इन ब्रॅकेट पार्ट ब्रॅकेट कम्प्लीट इज सिम्बलाइज ॲज अ होल. इतक्या सिंपल पद्धतीने ही जरा उत्तरं तुम्ही मुद्दाम असे उत्तर मी का दिले तर ह्याच्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीने लक्षात राहायचं ठेवायचं. आता लास्ट अजून काय उदाहरणं तिथं दिले आहेत बा तुम्हाला, ते 5 नंबर याच्यावरती सिनेक्डोकची उदाहरणं आहेत तिथं, आहे का? एक्झाम्पल्स म्हणलंय मी. तर बघा, आयडेंटिफाय एक्झाम्पल्स ऑफ सिनेक्डोक फ्रॉम द पोएम. आणि बघा, इज अ सिंगल हार्ट रिजॉइशिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. आता हार्ट आहे इथं, हार्ट सिनेक्डोक डबल डॉट पार्ट, सिनेक्डोक डबल डॉट हार्ट इन ब्रॅकेट पार्ट इज सिम्बलाइज ॲज अ होल. द वर्ड हार्ट थर्ड लाईन ऑर फोर्थ स्टांजा एक्झाम्पल ऑफ सिनेक्डोक असं दिलं आहे. वर्ड हार्ट अ पार्ट रेफर्स टू अ होल ऑर पर्सन हु इज रिजॉइशिंग. तर हितल्या पद्धतीपेक्षा मी सांगतो असं लक्षात ठेवा. सिनेक्डोक डबल डॉट हार्ट इन ब्रॅकेट पार्ट, पार्ट आहे का ना आपल्या बॉडीचा, ब्रॅकेट कम्प्लीट पार्ट इज सिम्बलाइज्ड ॲज अ होल. ओके. आता लास्ट पार्ट आपण कवितेचा बघत आहोत ते म्हणजे ॲप्रिशिएशन, की जी तुम्हाला 4 मार्क्सला विचारलं जातं. आता बरंचसा भाग आपण डिस्कस केलेला आहे ना, तोच ह्याच्यात येतो. तरी पण आता ज्याने तुम्हाला मी मुद्दाम इथं उत्तर देताना दिलं आहे, पण असं उत्तर न लिहिता आपल्या पद्धतीनं उत्तर लिहा. हो का? आता जे तुम्हाला इथं ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन आहे, जसं हे उत्तर दिलं असं उत्तर लिहायचं नाही. मी मुद्दाम तुम्हाला म्हणतो की अशी उत्तरापेक्षा आपलं उत्तर वी आर स्टार्ट युअर आन्सर विथ पॉईंट्स, इंट्रोडक्शन, एंड विथ कन्क्लुजन. असं उत्तर लिहिण्यापेक्षा बोर्ड काय करतं, आम्हाला तपासताना पॉईंट देतं. मग आता इथं पॉईंट तुमच्या उत्तरात नाहीत, पॅरेग्राफ आहेत. तसं न देता पॉईंट जसं आम्हाला बोर्ड सप्लाय करते की जर ते पॉईंट असतील तर उत्तर, तसंच आपल्याला बी सवय लावा पॉईंट देऊन उत्तरं लिहायची. तर आता पॉईंट्स कसे करायचे? तुम्हाला प्रश्नात सप्लाय केले असतात तेच पॉईंट सेपरेट करायचं. उदाहरणार्थ वाचूया आपण तिथला प्रश्न. राईट ॲप्रिशिएशन ऑफ दिस पोएम अँड बेस्ड ऑन द पॉईंट्स गिवन बिलो. आता ॲप्रिशिएशन लिहायचं. 4 मार्काला हा क्वेश्चन येतो. आता 4 मार्काला क्वेश्चन येतो, 8 पॉईंट असतात, प्रत्येक पॉईंटला हाफ मार्क्स. तर त्याच्या 8 पॉईंट आपणच करायचे. आता उदाहरणं त्यांनी दिलं आहे बघा, अबाउट पोएम, पोएट अँड द टायटल. याचा मोठ्या अक्षरातल्या टायटल पोएमचं काय? हॅव यू अर्न युअर टुमारो. तुम्ही लिखाण करता त्यापेक्षा डबल साईजमध्ये लेटर लिहा, मध्यभागी सेंटरच्या लिहायचं, अट्रॅक्टिव्ह आन्सर होतं. आता पुढं काय म्हणलंय? पोएट. कोण आहे पोएट याचा? मग तिथं तुम्हाला पोएट कवितेचं माहीत आहे. हॅव यू अर्न युअर टुमारो कोणी लिहिलंय? एडगर गेस्ट. रिटन बाय एडगर गेस्ट. कवितेचे
टायटल मोठ्या अक्षरात टाकली, खालच्या वेळेला रिटन बाय एडगर गेस्ट असं. आता खाली थीम म्हणलंय. थीम म्हणजे स्टोरी. तर त्याचा एक पॉईंट झाला. बघा बरं, आता तुमच्या आतापर्यंत 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट थीम. थीम म्हणजे स्टोरी. कशाविषयी आहे पोएम? इथं आहे असंच उत्तर असावं असं काय नाही. तर हॅव यू अर्न युअर टुमॉरो इज अ प्रोवोकिंग कंपोजिशन. द टायटल सेल्फ सजेस्ट द थीम ऑफ द स्टोरी. इन दिस पोएम पोएट आस्क्ड मेनी क्वेश्चन्स. जसं तुम्हाला वाटतंय असं उत्तर लिहायचं. आस्क्ड मेनी क्वेश्चन्स. व्हॉट अबाउट? टू हेल्प अदर्स, टू कॉपरेट अदर्स. We do our hard work, but simultaneously it is our duty to help the needy, who may whatever may be, or who may be the person from your relatives or out of relatives. All Indians are our brothers and sisters. That's why we must help them, cooperate them, like our family member. And if you help each and every day, it is our duty to help and to cooperate the others. Then when God asked us what you have done for others, daily we have to do for others one thing. Automatically God will give you a bonus tomorrow. ही थीम झाली. आता याने काय का देणं आपण आपल्या आपल्या पद्धतीनं मांडायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे? पोएटिक स्टाईल. तर पोएटिक स्टाईल काय? पोएम इज रिटन इन, सरळ सोप्या भाषेत, 4 स्टांजाज. Each stanza include 4 lines. Simplicity is the feature style of the poem. So simple. Questions. Many questions are asked by the poet Edgar Guest, and each question demands to help or to cooperate the others. सिंपल पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने उत्तर सांगायचं. त्यानंतर लँग्वेज पोएटिक डिव्हायसेस युज्ड इन द पोएम. लँग्वेज सिंपल लँग्वेज, हा पॉईंटच करायचा. हा पॉईंट किती झाले तुम्हाला? पहिले 2 मी सांगितलेले. पोएम, पोएट. पोएम नेम हॅव यू अर्न टुमॉरो. हॅव यू अर्न युअर टुमॉरो 1 झालं. रिटन बाय 2 झालं, एडगर गेस्ट. नंबर 3 थीम. नंबर 4 पोएटिक स्टाईल सांगितलं मी आता. तर लँग्वेज poetic devices used in the poem. Language of the poem is very simple. Many of the lines started with the question, and these questions are asked for the readers, you as well as us. What is about these questions are asked? To help or to cooperate the others, as per our level best. And if we help or cooperate or whatever may be in the region, when someone need a food, someone need clothes, someone need a notebook, someone need a pen, someone need a whatever needy things in the shelter, you have to help them. तर ही झाली लँग्वेज. आता पोएटिक डिव्हायसेस, मी मगाच तुम्हाला डिटेल सांगितलं. पोएटिक डिव्हायसेस म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच. मग तुम्ही म्हणा इथं देर आर मेनी फिगर्स ऑफ स्पीच युज्ड. नंबर 1 ॲलिट्रेशन, द्या एक्झाम्पल्स मागा मी दिलेले. नंबर 2 इंट्रॉगेशन, द्या क्वेश्चन असणारी सगळ्या लाईन लिहून, किती मोठं उत्तर होईल तुमचं. नंबर 3 सिनेकडोक, आत्ताच मी सांगितलं सिनेकडोक म्हणजे जिथं पार्ट वापरले आहेत, हँड आणि हार्ट, त्या लाईन एक्झाम्पल्स म्हणून द्यायच्या. झालं पोएटिक डिव्हायसेस. त्यानंतर काय? स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर काय कवितेचं? इंट्रॉगेशन, क्वेश्चन्स asked. Simplicity is the feature. Questions are asked to reader. अजून फीचर काय कवितेचं? की डू सोशल वर्क फॉर अदर्स, ऑटोमॅटिकली गॉड विल हेल्प अस, हे फीचर आहे त्याचं. त्यानंतर मेसेज, संदेश काय किंवा व्हॅल्यू किंवा मॉरल इन द पोएम. तर मेसेज काय आहे? help to others. We in our day-to-day life we are doing our hard work, but simultaneously we have to help the others. हा मेसेज आहे. आणि मॉरल, नैतिकता काय आहे? आपण आपलं जीवन जगत असताना आपलं जीवन दुसऱ्यासाठी सुद्धा उपयोगी पडावं.
while we are living our life, we must help, cooperate, devote to the others, supposing like our family member. Then God will also give us one more tomorrow, bonus tomorrow to us. And in this way, question asked by the poet, have you earned your tomorrow? मग एखादं काम आपण ज्यादा इतरांसाठी करून मदत करून दररोज झोपताना एक प्रश्न, आपण दुसऱ्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारायचा, आणि त्या प्रश्न आपण काहीतरी केलं असलं तर नक्कीच देव आपल्याला एक दिवस ज्यादा जगण्यासाठी टुमॉरो देईल, उद्या देईल. आणि लास्ट पॉईंट काय त्यातला मग, तर लास्ट पॉईंट आहे युअर ओपिनियन अबाउट द पोएम. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द पोएम? तर इट इज अ एनकरेजिंग पोएम, इन्स्पायरिंग पोएम, आपल्या आपल्या भाषेत लिहायचं. सिम्पल पोएम, आपल्याला जे वाटतं ओपिनियन. इट इज व्हेरी सिम्पल पोएम. मेनी क्वेश्चन आस्क्ड टू अस, दॅट इज रीडर. वी कॅन टेक द मेसेज अँड बिगिन द इम्प्लिमेंटिंग. किंवा आता कवितेतनं मेसेज काय घ्यायचा आपण, की आपण दुसऱ्यांना मदत करा, आतापर्यंत करत नसेल तरी इथून पुढं मदत करायला सुरुवात करायची. आणि बिगिन इम्प्लिमेंटेशन, आता लगेचच त्याचा वापरात उपयोग उद्यापासून सुरू करायचा. इट इज आवर लाईफ इमिडिएटली अँड एव्हरी डे. आज आपण एक हेल्प केली, टुडे वी हेल्प टू अदर, ऑटोमॅटिकली गॉड विल गिव्ह अस टुमॉरोज अर्निंग लाईफ ऑर टुमॉरो. सो द पोएम इज सो इझी अकॉर्डिंग टू, उत्तरच असं करायचं, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन पोएम इज सो सिम्पल. ओपिनियन आपली. Questions are asked to us, to the reader. Simplicity is the feature of the poem. Then direct message to help the others, cooperate to others. Inspiring poem, motivating poem. In this way उत्तर जेवढं छानपैकी असं पॉईंट वाईज लिहिता येईल तेवढं लिहायचं. खूप सुंदर पोएम आहे. आपण सगळ्या बाजूनं सगळ्या अँगलनं कविता बघितलेली आहे. आता याच्यापेक्षा तुम्हाला डिटेल्समध्ये काही राहिलेलं नाही, इतकं डीपमध्ये मी पोएम घेतलेलं आहे. तर पोएम 2.4, हॅव यू अर्न युअर टुमॉरो, रिटन बाय एडगर अल्बर्ट गॅस्ट. तर ही पोएम अगदी सुंदर पद्धतीने आपण कंप्लीट केलेली आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. Thank you. We will meet to for next period. Okay, till then, thank you.